रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का कन्या राशीसाठी हा नोव्हेंबर महिना कोणते चमत्कार घेऊन आलेला आहे किंवा अशी कोणती जादू या महिन्यामध्ये कन्या राशीच्या जीवनामध्ये होणार आहे। तर आपण आता ते पाहणारच आहोत, परंतु पाहण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नाही आहात तर लगेच जा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण जसं ही माहिती तुम्हाला लाभदायक ठरणार आहे तसंच तुमच्या आसपास तुमच्या आवडत्या लोकांना, तुमच्या प्रियजन व्यक्तींना पण या माहितीचा लाभ हो एवढीच माझी इच्छा आहे। आणि अजून जर तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली एक व्हॉट्सअप नंबर येत आहे, तुम्ही त्याच्यावर मला नक्कीच संपर्क साधू शकता आणि तुमचे प्रश्न मला विचारू शकता। नक्कीच मी त्याचे समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। आणि हो, आता मी जे काही सांगणार आहे त्यामधील कोणती गोष्ट नेमकी तुम्हाला क्लिक होणार आहे किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात या नोव्हेंबरमध्ये, नक्कीच तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की यस की मी ही गोष्ट अनुभवली आहे किंवा ही गोष्ट मला क्लिक झालेली आहे, हे सांगायला तुम्हाला विसरायचं नाही। कमेंटमध्ये नक्की कमेंट करा। तर आता आपण पाहूयात की कन्या राशीसाठी हा महिना कोणती एक जादुई गोष्ट किंवा एक कोणतं थरारक गोष्ट घेऊन आलेला आहे। तर पहा, तुमच्या आयुष्याचा एखादा पडदा जणू हलक्या हाताने सरकतो आहे आणि आत काय आहे हे कोणालाही माहिती नाहीये, ना तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आहे, परंतु त्या पडद्यामागे ना एक अध्याय लिहिला जातोय। तो फक्त अध्याय लिहिला जात आहे कन्या राशीसाठी। बघा, हा नोव्हेंबरमधील अध्याय अगदी खास ठरणार आहे। या महिन्यातील हा महिना जणू विश्वाच्या पुस्तकामध्ये तुमचं एक पान उजळवून ठेवेल। कधी काळोखामध्ये लपलेल्या गोष्टी समोर येतील तर काही निर्णय तुमचे भविष्यच बदलून टाकणार आहेत। तर सगळ्यात सुंदर गोष्ट या महिन्यामध्ये घडणार आहे आणि ती म्हणजे जो गुरुपालट झालेला आहे, त्यामुळे गुरु महाराज जे आहेत ते तुमच्या 11व्या स्थानामध्ये, म्हणजेच इच्छाचं जे स्थान आहे, तुमचं जे लाभस्थान आहे तिथे विराजमान आहेत। आणि खूप दिवसांपासूनच्या तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा दडलेल्या होत्या, जे काही तुमचे स्वप्न होते जे साकार होत नव्हते, ते फक्त मनातच दबून राहिलेले होते, तर पहा या नोव्हेंबर महिन्यामध्ये ते सर्व इच्छा, ते सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत आणि नक्कीच तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेणार आहात ज्याची तुम्ही इच्छा करत होता किंवा ज्याचे तुम्ही स्वप्न पाहत होतात। आणि जर असं काही घडलंच ना तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे जी तुम्हालाही माहिती आहे, आणि ती म्हणजे लगेचच मला कमेंट करून सांगायचं आहे की यस, माझी ही इच्छा होती आणि ती माझी या महिन्यामध्ये पूर्ण झालेली आहे। देवाने पूर्ण केली असेल किंवा सृष्टीने पूर्ण केलेली असेल, पण नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। असे खूप दाट योग या महिन्यामध्ये आलेला आहे। इच्छापूर्तीचं पर्व सुरू झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। जुने मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील अचानकपणे, वर्षानुवर्ष तुम्ही भेटलेला नव्हतात असे मित्रमैत्रिणी तुम्हाला गाठ पडतील आणि त्यामुळे जे काही आठवणी ना उजाळा मिळणार आहे ना, त्याचं तर न विचारलेलंच बरं पडणार आहे। तुमचे जुने दिवस तुम्हाला आठवतील, गेट टुगेदर कराल, कुठेतरी फिरायला जाल, पिकनिकला जाल आणि यामुळे तुम्हाला पण ताजेतवाने वाटेल, फ्रेश वाटेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण एक जीवनामध्ये एक वेगळं थोडंसं टर्निंग पॉईंट आल्यासारखं वाटणार आहे। तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घेणार आहात आणि ही गोष्ट जर घडली तर मला सांगायचं मात्र विसरायचं नाही आहे। सोबतच ऐश्वर्य, वैभव याच्यामध्ये वाढ होईल। एखादं वाहन पण तुम्ही खरेदी करू शकता। बऱ्याच दिवसापासून तुमचं स्वप्न होतं की मला एक 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घ्यायची आहे, परंतु त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत होते किंवा काही अडचणी येत होत्या, प्रत्येक वेळी तुम्हाला नाईलाज असायचा आणि तुम्ही तो विषय सोडून देत असाल, तर नक्कीच या महिन्यामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहात। तुम्ही नक्कीच वाहन खरेदी करणार आहात। संपत्तीमध्ये वाढ होण्याचे पण चान्सेस दिसत आहेत जास्त करून, म्हणजे एखादी प्रॉपर्टी खरेदी कराल किंवा एखादी शेती वगैरे खरेदी करू शकता किंवा एखादी वास्तू तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता। या महिन्यामध्ये खूप सुंदर महिना आहे कन्या राशीसाठी। तुमचं वैवाहिक जीवन थोडंसं गुंतागुंतीचं असणार आहे, कारण छोट्या मोठ्या कुरबुरी होणार आहेत या महिन्यामध्ये। तिथे थोडंसं तुम्ही पुढाकार घ्या आणि ते जे काही कुरबुरी असतील, प्रॉब्लेम्स असतील ते दूर करून नातं पुन्हा पहिल्यासारखं करण्याचा प्रयत्न करा। जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत ना, त्यांच्यासाठी त्यांचं नातं अजून चांगल्या प्रमाणे, अजून जास्त प्रेमाने फुलणार आहे। आणि जे कोणी सिंगल आहेत ना, त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही ना अचानकच कोणाच्या तरी प्रेमात पडणार आहात। एखादी व्यक्ती तुम्हाला आवडू लागेल या महिन्यामध्ये, कारण गुरुची दृष्टी, पूर्ण दृष्टी
तुमच्या 5व्या स्थानावर असल्यामुळे तुमची जी लव्ह लाईफ आहे ती एखाद्या वेळेस सुरू होऊ शकते या महिन्यापासून. तर नक्कीच असं काही घडलं तर मला सांगायला विसरायचं नाही आहे. सोबतच तुमच्या पराक्रमामध्ये वाढ झाल्याचे दिसून येणार आहे. घर असू दे, घराबाहेर असू दे, तुम्ही जे कोणतं काम करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही पराक्रम दाखवणार आहात आणि त्याच्यामुळे तुमची एक वेगळीच पर्सनॅलिटी इतरांना दिसून येणार आहे. आणि नक्कीच या गोष्टींमुळे तुम्ही जे कोणतं काम करणार आहात त्याच्यामध्ये 100% तुम्ही सक्सेसफुल असणार आहात किंवा होणार आहात. थोडंसं आरोग्याबाबत जर विचार केला तर कान आणि थ्रोट म्हणजे घशासंबंधी थोडंसं तुम्हाला त्रासाचा अनुभव येऊ शकतो. तर तिथं तुम्ही काळजी घेतलेली बरी पडणार आहे. जरी तुम्हाला दुखू लागलं कान म्हणा किंवा घसा म्हणा तर लगेचच डॉक्टरांकडे घ्या आणि ट्रीटमेंट सुरू करा, कारण हे गोष्टी पुन्हा वाढत जाऊ शकतात. तर इथं थोडेसे हलगर्जीपणा करू नका, म्हणजे दुर्लक्ष करू नकात. कान आणि घशासंबंधात काळजी घेतलेली बरी पडणार आहे या महिन्यामध्ये. सोबतच जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, व्यवसाय आहे त्यांच्यासाठी तर हा महिना तुमच्या मेहनतीचं फळ देणारा आहे. तुम्ही जे काही मेहनत घेतलेली आहे इतक्या दिवसांपासून त्याचं फळ देणारा हा महिना असणार आहे. ज्यांनी कोणी शांतपणे काम केलं आहे त्यांना अचानकच रेकग्निशन मिळू शकते. काहींना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, काहींना बढती मिळेल नोकरीच्या ठिकाणी, तर काहींना परदेशामध्ये किंवा दुसऱ्या शहरामध्ये जाऊन करिअर अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर ही सगळ्यात सुंदर गोष्ट घडणार आहे. लक्षात ठेवा, हे सगळं घडत असताना नोव्हेंबरमध्ये सत्य आणि छल ह्या दोन्ही गोष्टी एकत्र राहणार आहेत किंवा या दोन्ही गोष्टी एकत्र चालणार आहेत. एखादा तुमच्यासमोर हसत जरी असला ना तरी पण त्याच्या मागे एखादी वेगळी योजना असू शकते किंवा त्याच्या मनामध्ये वेगळं काहीतरी शिजत असणार आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं गोपनीयता आणि संयम हे तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र किंवा अस्त्र असणार आहे. आणि हे विशेष करून व्यावसायिक लोकांनी लक्षात ठेवा. काही लोक तुम्हाला अप्रोच करतील, गोड बोलतील, हसत हसत तुमच्याकडून तुमच्या व्यवसायातील सिक्रेट्स म्हणा किंवा व्यवसायातील जे काही लाभाच्या गोष्टी आहेत किंवा जे काही प्रगती तुम्ही केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करतील. तर नवीन व्यक्तींवर तर अजिबात विश्वास ठेवायचा नाही आहे. सोबतच नोकरी करणाऱ्यांसाठी पण हाच सल्ला आहे की कोणावरही विश्वास ठेवू नका. स्वतःचं काम करा, प्रामाणिकपणे करा. कोणालाही जास्त पर्सनल गोष्टी किंवा तुमच्या जे काही सिक्रेट्स असतील ते सांगायचा किंवा शेअर करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तेच लोक पुन्हा तुम्हाला फसवण्याची शक्यता दाट दिसत आहे. नातेसंबंधांमध्ये थोडंसं मानसिक चढउतार तुम्हाला बघायला मिळणार आहे. एकीकडे तुमचं नातं अधिकच जवळ येईल तर दुसरीकडं एखादा गैरसमज पण अचानकच ताण निर्माण करू शकतो. तर इथं थोडंसं नाजूक गोष्ट आहे. नातं आहे, वैवाहिक जीवनामध्ये पण ही गोष्ट घडू शकते. तर इथं तुम्हाला डील करायचं आहे. कसं करणार आहे ते तुमच्या बुद्धीने तुम्ही विचार करा किंवा मनाने नक्कीच विचार करा. सोबतच जोडप्यांनी संवादाच्या माध्यमातून नातं टिकवण्याची गरज पडणार आहे. कारण अबोला असेल किंवा एखाद्या तुमच्यामध्ये भांडण झालेलं असेल तर तुम्ही जर शांतच बसला दोघं पण तर हे मिटणार नाही आहे. तर दोघांपैकी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागणार आहे. माझ्या मते तुम्ही पुढाकार घ्या आणि तुमचं नातं पुन्हा पहिल्यासारखं करण्याचा प्रयत्न करा. कारण नोव्हेंबर महिना तुमच्या भावविश्वामध्ये खोल बदल घडवू शकतो. सोबतच जे कोणी विवाह इच्छुक आहे त्यांच्यासाठी तर हा काळ खूपच आकर्षक आहे. कारण एखादं नवीन व्यक्तिमत्व तुमच्या जीवनात येणार आहे जे सुरुवातीला तुम्हाला साधं वाटेल पण त्यांच्यामध्ये गूढ ओळखी बाहेरचं कनेक्शन दडलेलं असणार आहे. आणि त्यामुळं विवाह इच्छुकांसाठी अजून एक सुंदर गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे विवाह होण्याचे खूप दाट चान्सेस दिसत आहेत या महिन्यामध्ये. एखादा आवडता व्यक्तीच तुमच्या आयुष्यामध्ये परत येऊ शकतो आणि तुमचं विवाह होऊ शकतं. किंवा तुमच्या मनामध्ये एखादी व्यक्ती आहे आणि तुम्ही सांगत नाही आहात तुमच्या घरच्यांना म्हणा किंवा शांत आहात आणि वाट पाहत आहात, तर आत्ता जर तुम्ही थोडे फार प्रयत्न केलेत ना तर नक्कीच तुमचं लग्न पण होईल आणि तेही आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर. आणि त्यामुळं तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ते आयुष्यभर सुखी राहणार आहे. जर असं काही घडलं तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर, तुमचं जर लग्न झालं किंवा विवाह झाला, तर मला सांगायला तुम्ही विसरायचं नाही आहात. तुमची आर्थिक स्थिती या महिन्यामध्ये स्थिर असणार आहे. तुमच्यावर गुरुची दृष्टी, कृपा दृष्टी असणार आहे आणि त्यामुळं बुद्धी आणि योजना वापरल्यावर नफा नक्कीच होणार आहे. जोखमीचे व्यवहार थोडेसे टाळलेलेच बरे पडणार आहेत. कारण नोव्हेंबरमध्ये ग्रह थोडेसे खेळकर वृत्तीचे असणार आहेत. म्हणजे खेळकर वृत्तीचे असल्यामुळे ते तुमच्यासोबत खेळ पण करू शकतात. म्हणजे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलात आर्थिकदृष्ट्या तर तिथं लाभ होईल किंवा नुकसान पण होऊ शकतं. सो विचार करा, चौकशी करा आणि मगच पैसे गुंतवा. खूप महत्त्वाचा सल्ला आहे.
कोणताही व्यवहार करताना जपून व्यवहार करा. या महिन्यामध्ये शरीर काहीसे थकल्यासारखे वाटणार आहे, पण तुमचं मन प्रबळ असणार आहे. जुन्या गोष्टींवर विचार जर तुम्ही करत राहिलात तर ताण येईल. नोव्हेंबर महिना तुमचं आत्मज्ञान जागृत करण्यासाठीच आलेला आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. एक वेगळंच आत्मज्ञान, एक वेगळंच व्यक्तिमत्व तुमच्यामधून बाहेर येणार आहे. प्रत्येक गोष्ट वेळेवर उलगडत असते आणि प्रत्येक उलगडणं तुमचं सामर्थ्य वाढवत असतं. हा महिना तुम्हाला स्वतःच्या आत डोकवायला भाग पाडणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय लहान असोत की मोठे, नोव्हेंबर नंतर तुमच्या आयुष्याची दिशाच बदलणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांनं किंवा कन्या राशीच्या व्यक्तींनं तुमचं आयुष्य एक नवीन पातळीवर पोहोचतंय. विश्व तुमच्याकडे पाहत आहे आणि विचारत आहे, तू तयार आहेस ना या परिवर्तनासाठी? कारण हा महिना फक्त भविष्य सांगत नाही, तर तो नवीन नियती लिहित आहे. तर बघा, तुम्हाला माहिती ही कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला विचारायला विसरू नका. आणि ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत तर नोव्हेंबरमध्ये मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे. रिलेशन असू दे, विवाह असू दे किंवा आर्थिक लाभ असू दे, धनलाभ असू दे, जे काही कोणत्याही क्षेत्रामधला असू दे मला सांगायचं आहे. त्याच्यामुळे आपण कनेक्टेड राहणार आहोत आणि आपण कनेक्टेड राहिल्यामुळे आपण एकमेकांना नक्कीच, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि मी तुम्हाला त्याचं समाधानकारक उत्तर नक्कीच देणार आहे. प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तर नक्कीच तुम्ही त्याच्यावर मला संपर्क साधू शकता. मी तुमचं शंकेचं निरसन करण्याचा मनापासून प्रयत्न करेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.